जय हिंद। आप देख रहे हैं आर न्यूज 20। आज औरंगाबाद राष्ट्रवादी भवन में प्रोग्राम रखा गया जिसमें राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट में सैकड़ों कार्यकर्ता हुए शामिल। इसी मौके पर वर्षा भास्कर इंगड़े इन्हें सामाजिक न्याय विभाग जिला सचिव पद पर नियुक्त किया गया। इसी के साथ पुणे हड़पसर से आए हुई मेहमान मनीषा प्रदीप सोनोने पुणे शहर उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट, इन्होंने हमारे चैनल के माध्यम से जनता से क्या कहा, आइए सुनते हैं इस वीडियो। नमस्कार, मी मनीषा प्रदीप सोनोने हडपसर पुणे येथून आले। ऍक्च्युली आज जो राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये जो पक्षप्रवेश झालेला आहे, हा पक्षप्रवेश आम्ही हा नियोजित होता। आम्ही अनुराधा सोनपसारे आणि मिलिंद भाऊ सोनपसारे यांच्याशी माझी एकदम योगायोगाने ओळख झाली माझी। ऍक्च्युली ती कामगार कल्याण योजनेचे फॉर्म भरता भरता आमची ओळख झाली। मग त्याच्यानंतर आमचे बोलणं होत राहिलं नेहमी। मग माझ्या लक्षात आलं की बाबा हे दोघं जोडी जी आहे की हे खूप काम करणारे दिसत आहेत आणि यांचा तळागाळामध्ये चांगला संपर्क दिसतोय। म्हणजे कामगार कल्याण योजनेचे काम करतायत, वेगवेगळ्या गोष्टीवर काम करतायत, म्हणजे यांचा संपर्क चांगला आहे। तर माझी अशी इच्छा झाली की बाबा ह्या लोकांना आपण राष्ट्रवादी पक्षात आणलं तर कसं वाटेल। मग मी त्याच्यावर विचार केला आणि त्यांच्याजवळ माझी इच्छा व्यक्त केली मग की तुम्ही भाऊ आणि ताई तुम्ही काम करताय का। तर ते बोलले की बाबा आम्हाला काही समजत नाही त्या राजकारणामधलं, आम्ही कधी त्या गोष्टी केल्या नाही, आम्हाला काही माहित नाही ते तिथं काय असतं, आम्हाला त्या पक्षातले नेते सुद्धा माहिती नाही। म्हणलं तुम्ही काळजी करू नका, मी आहे की म्हणलं, मी सांगते तुम्हाला म्हटलं सगळ्या गोष्टी म्हणलं। म्हणे काय करायचं मॅडम आम्हाला, म्हणलं तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा म्हटलं। आणि बाकीच्या म्हणे मग कसं करायचं। 15 ऑगस्टला मग आपण त्यांना एक इव्हेंट दिला, मी त्यांना पेडग्रस्त अनाथ आश्रममध्ये पाठवलं त्यांना मी, तिथे त्यांचा कार्यक्रम घेतला, तिथे मुलांना आपण साहित्य वाटप केलं, खाऊ वाटप केलं। त्याच्यानंतर रोड जवळचे जे रोड लगत जे झोपडपट्टे असतात तिथे जाऊन त्यांना आपण मुलांना ध्वजारोहण केलं, आपण तिथे जाऊन शालेय साहित्याचे वाटप केलं, खाऊ वाटप केला। असं त्यांच्याकडून वेगवेगळे कार्यक्रम मी त्यांच्याकडनं करून घेतले। आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भाविकांना आपण त्यांना जे आपलं असतं ना ते उपवासाचं साहित्य वगैरे आपण ते वाटप केलं घृष्णेश्वर मंदिरात जाऊन त्यांना। अशा बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या गोष्टीवर आपण त्यांच्याकडून काम करून घेतलं। मग त्यांची उमेद वाढत गेली ह्या गोष्टी की ताई तुम्ही आहेत ना सोबत आमच्या, तर आम्ही हे काम करू म्हटले। तर ठीक आहे म्हणलं, मग त्यांची पण इच्छा वाढत गेली आणि आज आपण त्यांचा हा भव्य प्रवेश पक्ष केलेला आहे। आता मला माहिती नाही याच्यानंतर कोण पुढे जाणार कोण मागे राहणार, पण माझी अशी इच्छा आहे की बाबा सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे आणि ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला दिलं पाहिजे। कारण राजकारणाची एक ही असते की बाबा काम करणारे मागे राहून जातात, याच्यामुळे पक्षाचं काम होत नाही पुढे। जे काम करणारे असतात ते मागे पडतात आणि जे पक्षाचे जवळचे टच मध्ये असतात ते पुढे निघून जातात। तसं व्हायला नको, कारण एक दिवस ह्यांच्याकडून काम करून घ्या, त्यांना पुढे आणा। जे लोक काम करणारे त्यांना मागे टाकू नका, म्हणजे त्यांची पण इच्छा वाढत राहील आणि पक्षाचं काम जोरदार होईल संभाजीनगर मध्ये। धन्यवाद। तुमच्यावर पक्षांना पुणे जबाबदारी। अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक और शेयर जरूर करें और हाँ, हमें सब्सक्राइब और फॉलो करना ना भूलें ताकि आप देश और दुनिया की कोई खबर। पुणे मी तिथे पुणे सामाजिक न्याय विभागावर मी पुणे जिल्हा उपाध्यक्षाचं काम करते महिला आघाडीमधून। आणि सामाजिक न्याय विभागाचं काम करताना मी विचार नाही करत की माझ्यासोबत कोण आहे कोण नाही। मी आतापर्यंत प्रत्येक वानवडीमध्ये काम केले, मी त्याच्यानंतर वाडे बोलायला काम केले, त्याच्यानंतर मी एक IT क्षेत्रामध्ये 2-3 प्रॉब्लेम्स होते ते मी स्वतः वैयक्तिक जाऊन मी सॉल्व्ह केले। मी विचार नाही केला तिथे बाबा IT क्षेत्र खूप मोठे आहे पुण्यामधलं, तिथे 2-3 समस्या आल्या होत्या त्या मी स्वतः वैयक्तिक जाऊन सॉल्व्ह केल्या तिथल्या। आणि बऱ्याचशा गोष्टी माझं असं चालू असतं। अनाथ आश्रमच्या मुलींना आता गणेशोत्सव चालू आहे, तिथे अधीक्षक मॅडमने माझ्याकडे इच्छा व्यक्त केली बाबा एक गणेश मूर्ती आम्हाला द्याल का। तर मला ठीक आहे मॅडम, आता जे काय असेल म्हणलं आम्ही तुमच्यासाठीच आहे म्हणलं। तर आम्ही सगळं पुणे पत्रकार संघाने मिळून आम्ही ते मूर्ती त्यांना दान केली। त्याच्यामध्ये आमचे चेतन भाऊ शर्मा, कांताभाऊ राठोड, मी स्वतः मनीषा सोनोने, आम्ही बरेच जणांनी मिळून ते कॉन्ट्री करून आम्ही छानशी गणेश मूर्ती त्यांना भेट दिली। असं आमचं सामाजिक काम खूप चांगलं चालू आहे तिथे पुण्यामध्ये आणि तिथे आमचं महिला संघटन पण खूप जोरदार चालू आहे तिथे। आम्ही असं माझं काम चालू आहे पुणे जिल्ह्यामध्ये। महिलांना तुम्ही काय आवाहन करणार? महिलांना मी असं आवाहन करणार आहे की बाबा फक्त मी महिलांना आवाहन करण्यापेक्षा मी पक्षाला आवाहन करते की त्यांनी ह्या महिलांना म्हणजे जबाबदारी दिली पाहिजे। कारण मी बघते की जे आपलं हे असतं नियुक्तीपत्रावर जेंट्सचे नाव आहेत, तिथे एक तरी महिलाचं नाव पाहिजे, अशी माझी इच्छा आहे की बाबा तुम्ही नेहमी तिथं जेंट्सचे नाव दिसतात तर त्याच्यामध्ये एक तरी महिलाचं नाव ऍड करा। म्हणजे कसं आहे महिलांना पण थोडंसं
हे येईल, उत्साह येईल. तिथे बाबा आमचं नाव अगर तिथे आपको येते हमारा ये बाबा. वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक म्हणजे और शेयर 50% जरूर आरक्षण करें म्हणताय ना और तुम्ही, हाँ, तर ते 50% हमें आरक्षण तुम्ही त्या सब्सक्राइब और फॉलो कागदपत्रावर करना ना करून भूलें द्या, अशी माझी इच्छा आहे. ताकि आप देश और दुनिया की कोई खबर मिस न